तर या वर्षभरात महाराष्ट्राचे किती सुपुत्र शहीद झाले ते पाहूयात। पंजाब उईके अमरावतीवरून अमरावतीमधले पंजाब उईके, त्याचबरोबर यवतमाळचे विकास कुडमेथे, त्यानंतर नाशिकमधल्या खंडागळी इथले संदीप ठोक या वर्षभरात शहीद झालेले सुपुत्र आपण पाहतोय। सांगलीतले नितीन सुभाष कोळी, तसंच कोल्हापूरचे राजेंद्र तुपारे, साताऱ्याचे चंद्रकांत गलांडे आणि साताऱ्याचेच सुनील सूर्यवंशी या सर्व महाराष्ट्राच्या सुपुत्रांना देशसेवेसाठी आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागल्याचं पाहायला मिळते। एवढ्या वर्षभरात हे 7 जवान शहीद झाले। आणि थेट नांदेडला आपण जातोय। सतीश मोहिते आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत तिथली परिस्थिती सांगण्यासाठी। सतीश, काय तिथली सध्या परिस्थिती? आपण खरं तर कल्पना करू शकतो काय शोककळा त्या ठिकाणी पसरली आहे, पण तरी सुद्धा तुमच्या शब्दांमध्ये काय नेमकी अवस्था आहे तिथली आता? स्वाती, जानापुरी गावचं हे वैशिष्ट्य जर म्हणायचं झालं तर जानापुरी गावमध्ये जे आहे ते सैनिकांचं गाव म्हटलं तरी चालेल। या जानापुरी गावमधून संभाजी कदम यांच्यासोबतच देशसेवेसाठी कार्यरत अनेक जवान आहेत। जवळपास 10 ते 11 जवान हे देशाच्या सीमेवर जानापुरी गावांनी तैनात केलेले आहेत। असं हे वीर जवानांचं गाव जानापुरी आहे। त्यातले जे एक वीर भूमिपुत्र होते नांदेडच्या जानापुरी येथील ते एक संभाजी कदम होते। संभाजी कदम यांच्या अचानक अशा जाण्याने, शहीद होण्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे। एका शेतकरी कुटुंबातील संभाजी कदम हा त्यांचा एक आधार होता। संभाजी कदम यांचे वडील जे आहेत यशवंत कदम यांना अवघी 2 एकर कोरडवाहू शेती जानापुरी गावालगत आहे। अल्पभूधारक शेतकरी असताना मोठ्या कष्टाने यशवंत कदम यांनी संभाजी कदम यांना शिकवलं होतं, घडवलं होतं। लहानपणापासूनच संभाजी कदम यांना देशसेवा करायची त्यांच्या मनामध्ये प्रेरणा होती, सैन्यात जायचं असंच एकंदर संभाजी कदम यांचा लहानपणापासून निश्चय होता। त्यांच्या बालपणीचे वर्गमित्रही आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की संभाजी कदम नेमके कसे होते, काय स्वभाव होता त्यांचा आणि देशसेवेप्रती त्यांची काय एकंदर दृढ संकल्प होता। उमेश, तुम्ही सांगा, तुम्ही वर्गमित्र आहात, 1ली ते 10वी तुम्ही एकत्र शिकलात, काय सांगत होता संभाजी? संभाजीचा पहिल्यापासूनच वर्गामध्ये सगळ्यात ऍक्टिव्ह म्हणजे पुढे राहायचा, सगळ्या मित्रांमध्ये हुशार, खेळामध्ये भाग घेणे, सगळ्यात जास्त म्हणजे पुढे राहणं। त्याच म्हणजे वर्गामध्ये आमच्या पूर्ण हुशार म्हणला तर त्याने एक सगळ्या मित्र। त्यांच्या वडिलांनी आपल्याला प्रतिक्रिया दिली की संभाजी खूप हुशार विद्यार्थी होता, परंतु जे कौटुंबिक त्यांची परिस्थिती आहे त्यामुळे ते शिक्षणात पुढे जाऊ शकला नाही, परंतु देशसेवेसाठी त्याचा एकंदर काय बोलत होता की मला सैन्यात जायचं, जिद्द होती त्याची की देशसेवेसाठी जायचं आणि मिलिटरीमध्ये जायचं। त्याचं म्हणजे वैशिष्ट्य त्यानं हमेशा मित्रांमध्ये सांगायचे की मला मिलिटरीमध्येच भरती व्हायची। बाकी संभाजी कदम यांचे दुसरे एक मित्र आहेत जे त्यांच्यासोबत औरंगाबाद येथे कंपनीमध्ये काम करत होते। त्याच वेळी संभाजी कदम हे औरंगाबादमध्ये जेव्हा सैन्य भरती सुरू झाली होती त्यावेळेस तिथे गेले होते। आपल्यासोबत त्यांचे मित्र आहेत, त्यांच्याकडूनच नेमका तो अनुभव जाणून घेऊया। काय नेमकं औरंगाबादला झालं होतं? तुम्ही दोघे सोबत राहत होता, एका रूम मध्ये राहत होता, काय औरंगाबादला तुमचं कशासाठी गेला होता? जेव्हा आम्ही माझी 12वी झाली आणि त्याची 10वी झाली, त्याने भरतीसाठी प्रयत्न करत होता, तरी यश येत नव्हतं। शेवटी मग आम्ही दोघा व्हिडिओकॉन कंपनीमध्ये औरंगाबादला 2-3 महिने काम केलं। त्या कंपनीमध्ये जात असताना त्याला अचानक भरती निघाली तिथं, आणि मग त्याला भरतीसाठी मी प्रोत्साहन दिलं आणि त्यानं भरतीमध्ये तिथं गेला। ते भरतीमध्ये जॉईन करते वेळेस कंपनी प्रायव्हेट असल्यामुळे आम्हाला कोणी येऊ देत नव्हते, तर त्याला मी त्याची पंचिंग कार्ड मी स्वतः माझ्या हाताने करत गेलो आणि त्याला 8 दिवस जे प्रोसिजर होतं तर त्याला ते 8 दिवस त्या भरतीमध्ये तिकडे त्यानं हे केलं। अशा प्रकारे तो सैन्यात भरती झाला। बरं, सैन्यात भरती झाल्यानंतर 2000 मध्ये सैन्यात भरती झाले, काय सांगत होता तुम्हाला की कुठे आपल्याला म्हणजे तैनात व्हायचंय, काय प्रतिक्रिया होती? त्याचं एकच उद्देश होतं की आपल्याला मरण यावं तर काश्मीर ठिकाणी, बाकी असं कुठे येण्यात काही मतलब नाही म्हणत गेला। आम्हाला एका गावाकडे आल्या ते सांगत होता की वीर मरण फक्त काश्मीरमध्ये येते, बाकी बाकीच्या मरणाला कोणी विचारत नाही इकडे। संभाजी यांचे दुसरेही मित्र आहेत गावातील। एकंदर संभाजी जेव्हा गावाकडे येत होता काय सांगत होता? सतीश, आपण समजू शकतो की काय अवस्था आहे तिथल्या लोकांमध्ये, एकूणच सगळीकडे शोककळा पसरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर लहानपणापासूनच मनामध्ये देशसेवेसाठी अतिशय चांगल्या प्रकारचा झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।